बघा, एखाद्या संख्येचा 3/4 2/5 जर 174 असेल तर ती संख्या कोणती संख्या? शाब्दिक उदाहरणे या घटकाशी संबंधित हा प्रश्न सोडवत असताना लेकरांनो, एखाद्या संख्येचा म्हणजेच एका संख्येचा ती संख्या कोणती असा प्रश्न. लेकरांनो, ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या किंवा एखाद्या संख्येचा असा शब्द प्रयोग आला, ही ती संख्या किंवा एक संख्या आम्ही एक्स समजायची गोष्ट लक्षात घ्या. आता एखाद्या संख्येचा म्हणजे ही एक संख्या एक्स चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह का वापरायचं? चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करत असतो. कंच, भागू, बेव, पदावल्या सोडवत असताना हे आम्ही सगळे निष्कर्ष अभ्यासले. एक संख्या एक्स एका संख्येचा 3/4 परत चा म्हणून गुणाकार चिन्ह 2/5 जर का 174 असेल तर ती संख्या. अशा पद्धतीची ही मांडणी सूत्रबद्ध करता यावी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. ही रचना सूत्रबद्ध करण्यात जर का तुम्हाला माहिर व्हायचं असेल तर सराव करा. रिकाम्या वेळी गाळलेला घाम युद्ध प्रसंगी रक्त सांडू देण्याचं काम पडू देत नाही. म्हणून नित्य चरेवेती चालत राहा. रिकाम बसू नका. कष्टाची गोडी चाखायाची मजा आई काहीतरी कविता आहे. कर्मथोर हे गीतेचे सार जाणतो मी धर्म रूप सेवा तुझला कधी मागतो. कर्मण्ये वादिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भ्रमा ते संगस्व कर्मणी. चला पुढे. आता म्हणजे यक्स एकटे नाहीत, कुठलंच पद कुठलीच संख्या एकटी नसते. छेदस्थानी एक असतो. या उक्तीप्रमाणे बनले दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशांशाचा छेदाछेदाचा असतो. किंबहुना हे यक्स असे जरी ठेवलेले क्रम यक्स आणि समोरचे दोन अपूर्णांक आहेत यांचा गुणाकार जरी केला तरी चालतो. पूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा म्हणजे 3 दुनी 6 आणि छेदस्थानी 5 20 समोर 174. लेकरांनो, आता कुठलीच संख्या कुठलंच पद हे एकटं नसते. छेदस्थानी एक असतोच. या उक्तीप्रमाणे हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा म्हणजे 1 आणि 6 यांचा गुणाकार 6 एक्स छेदस्थानी 20 1 20 174 समोर 6 एक्सला बिंदास्त एकटं करा. 174 कड जाताना 20 का मांडायची? गुणीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते. पुढे चला. आणि गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी. हे काही गणितीय गुणधर्म पक्की आम्ही लक्षात ठेवलेच पाहिजे. यक्स बराबर काय सर? तर आता 174 गुणीला 20 अर्थातच हे 6 आता भागीला जातील. हा भाग असा जातो की 29 गुणीला 6चा गुणाकार 174 होतो. एक्स बराबर काय? तर 29 आणि 20 यांचा गुणाकार अर्थात एक्स म्हणजे काय? 29 दुनी 58 त्यावर हे 0. एक्सचा व्हॅल्यू 580 आला. ती संख्या जिला एक संख्या असं गणितामध्ये संबोधलं. 580 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. संख्या, शाब्दिक उदाहरणे, संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.